सोबत आहेत रजत. भवानीपूरचे अपडेट, ममता बॅनर्जी पिछाडीवर. निश्चितच एक मोठी घडामोड ज्ञानदाही म्हणावी लागेल. मात्र जी काही माहिती मला भवानीपूर बद्दलची मिळालेली आहे त्याप्रमाणे 21 राऊंड्स होणार आहे आणि पहिला राऊंड जो होता तो नक्कीच तृणमूलचा जो बालेकिल्ला आहे त्या वॉर्डातून होता. त्यामुळे सुरुवातीच्या कालांमध्ये ममता बॅनर्जी समोर राहतील अशी अपेक्षा होती. दुसऱ्या राऊंडमध्ये भाजपचा प्राबल्य ज्या भागामध्ये आहे तो भाग मतमोजणीला येणार होता. त्यामुळे रजत एक अपडेट देते. ममता बॅनर्जी सध्या भवानीपूरमधनं पिछाडीवर असल्याचं कळतंय. आघाडी आहे सुवेंदू अधिकारी यांची. निश्चितच ज्ञानदा, मी तेच सांगतो की दुसरा राऊंड जो येणार होता तो भाजपचा प्राबल्य असलेल्या भागांमधला होता आणि कदाचित त्यामुळे भाजप सध्या आघाडीवर गेलं असेल. त्याच्यानंतर पुढील 7 राऊंड जे आहेत म्हणजे एकंदरीत 9व्या राऊंडपर्यंत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि टीएमसीचा जो गड जे वॉर्ड्स आहेत तिथली काउंटिंग आहे. खरी मजा भवानीपूरमध्ये जी आहे ती 10व्या राऊंडपासून येणार आहे आणि आपल्याला काही वेळ थांबावं लागेल. मात्र निश्चितच सध्या जी माहिती समोर येत आहे की भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पिछाडीवर गेल्या आहे. तृणमूल काँग्रेससाठी चिंता वाढवणारी ही गोष्ट आहे. रजत, त्याचबरोबर उत्तर पश्चिम बंगाल आणि दक्षिण पश्चिम बंगाल अशी एक प्रकारे साधारणपणे पश्चिम बंगालची विभागणी केली जाते जर का प्राबल्य बघायचं तर दक्षिण जो भाग आहे तू मगाशी उल्लेख केलास की तिथं आपल्याला टीएमसीचं जास्त प्राबल्य पाहायला मिळतं. सध्याचे कल खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे अवघा 2 जागांचा फरक आहे. तृणमूल काँग्रेस 88 तर भाजप 90 अशी सध्याची आकडेवारी आहे पश्चिम बंगालमधली. सध्याची जी मतमोजणी आहे ती नेमकी या टप्प्यातली कुठल्या टप्प्याची सुरू आहे याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? ज्ञानदा, जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये मतमोजणी एकासोबतच सुरू झालेली आहे. आतापर्यंत ज्या जागांचे कल आलेले आहेत त्याशिवाय पुढील काही मिनिटांमध्ये उर्वरित जागांचेही कल येतील. त्यामुळे मतमोजणी जी आहे ती संपूर्ण बंगालमध्ये सुरू आहे. मात्र प्रत्येक पक्षाचे काही बूथ स्ट्रॉंग असतात, काही बूथ जे आहेत ते कमकुवत असतात आणि त्याप्रमाणे जो कल आहे तो वर खाली काही वेळ होत राहतील. साधारणपणे 10 वाजेपर्यंत एक निश्चित दिशा मतदारांच्या कौल कुठल्या पक्षाला आहे याची आपल्याला निश्चितच मिळेल. मात्र बंगालची विभागणी जी आहे मतदानाच्या दृष्टिकोनातून निश्चितच उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम अशी झालेली आहे. उत्तरचा जो भाग आहे आणि पश्चिमेकडचा जो बिहार वगैरेला लागलेला जो भाग आहे त्या भागामध्ये भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. 2021च्या निवडणुकीमध्येही भाजपला जे 77 जागा आल्या होत्या त्यापैकी बहुतांशी 59 जागा ज्या आहेत ते या संपूर्ण भागातल्या होत्या. आणि पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळेला 21 मध्ये भाजपने जोरदार आव्हान देऊनही ममता बॅनर्जी यांनी 200चा आकडा जो पार केलेला होता तो प्रामुख्याने दक्षिण बंगालच्या जोरावर आणि खास करून ग्रेटर कोलकाता ज्याला म्हणतात जवळपास 90 पेक्षा जास्त मतदारसंघ या ग्रेटर कोलकाताच्या अवतीभोवतीच्या भागामध्ये येतात आणि त्या भागामध्ये ममता बॅनर्जी यांनी मागच्या वेळेलाही चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि यंदाही टीएमसीला ममता बॅनर्जींना याच भागातून अपेक्षा आहे. मात्र ज्या अर्थी ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूरमधून सध्या पिछाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे, निश्चितच टीएमसीची चिंता पुढील काही तासांमध्ये वाढू शकते असेच चिन्ह सध्या तरी मिळत आहे. रजत, जसं तू सांगितलंस 10व्या राऊंड पासून खरं म्हणजे तू म्हणतोयस तसं की खरी लढाई जी आहे ती सुरू होईल. हा भवानीपूर मतदारसंघ याच्याबद्दल थोडं सांग आपल्या प्रेक्षकांना. हा मतदारसंघ नेमका कसा आहे, कोणाकोणाचं इकडे म्हणजे कोणता घटक इकडे महत्वाचा ठरतो, कोणता समाजाचा इकडे रोल महत्वाचा आहे या भवानीपूर मतदारसंघाबद्दल रजत? अश्विन, निश्चितच भवानीपूर मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे. कोलकाता शहरातील हा एक भाग आहे. मात्र या ठिकाणी संमिश्र संपूर्ण मतदार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. बंगाली भाषिक जे मतदार आहे ते निश्चितच बहुसंख्येने आहे. मात्र सोबतच हिंदी भाषी मतदार जे आहेत ते पण मोठ्या संख्येने आहे. अगदी गुजराती, मारवाडी, जैनी, शीख या देशातल्या वेगवेगळ्या भागातून इथे येऊन जे व्यवसायासाठी नोकरीसाठी स्थायिक झालेले आहे त्यांची संख्या पण या मतदारसंघात जास्त आहे. निश्चितच जे तृणमूल काँग्रेसला सर्वात जास्त पाठिंबा जो आहे तो अल्पसंख्याक मतांमधून मिळतो आणि बंगालच्या इतर भागांच्या तुलनेत या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक मतांची जी संख्या आहे मुस्लिम मतदारांची जी संख्या आहे ती तुलनेने कमी आहे. मात्र मुस्लिम मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. मात्र भवानीपूरला आपण कुठल्याही एका दिशेने आपण सांगू शकत नाही की हे मतदार जे आहेत ते इथे निश्चितपणाने निकाल जे आहेत ते लावू शकतात किंवा प्रभावित करू शकतात. एक संमिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे संपूर्ण भारताचा चित्र या मतदारसंघामध्ये परिलक्षित होतं असं म्हटलं जातं. आणि एक प्रकारे डाव्यांची सत्ता पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष होती, काही दशकं होती.
त्या सत्तेला सुरुंग लावत ममता बॅनर्जी या सत्तेमध्ये आल्या 2011 साली, पण आता त्यांनी 2011 साली मिळवलेली आणि 26 पर्यंत टिकवलेली ही सत्ता त्यांना याही वेळेला टिकवता येईल का याची उत्सुकता आहे. कारण पश्चिम बंगालची जर आकडेवारी कलांच्या बाबतीत आपण पाहिली तर तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते. अवघ्या 1 ते 2 जागांचा फरक कलांच्या बाबतीत या दोनही पक्षांमध्ये आपल्याला दिसून येतोय. 88 जागांवरती तृणमूल काँग्रेसची आघाडी आहे तर 90 जागांवरती 100 भाजपनं शतक गाठलेलं आहे कलांच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये. आणि तृणमूल काँग्रेसची जी आकडेवारी आहे ती सुद्धा पुढे सरकली आहे, 90च्या पुढे गेली. पण भाजप आता 100 आकडा गाठतंय पश्चिम बंगालमध्ये, तर तृणमूल काँग्रेस 92 जागांवरती आघाडीवर आहे. खरं जवळपास आता 200 जागांचे कल हाती येत आहेत. सध्याची माहिती 195 जागांचे कल हाती आलेत. भाजपने शतक कलांच्या बाबतीत सेंचुरी ठोकलेली आहे. कलांमध्ये भाजपचं शतक सेंचुरी ठोकली आहे भाजपने. त्यामुळे भाजपची मुसंडी एक प्रकारे आता हळूहळू पाहायला मिळते का बघायला लागेल आपल्याला. कारण पुढच्या आता 93 जागा उरलेल्या आहेत. 200 जागांचे कल जवळपास हाती आलेत, 195 जागा. आणि तिकडे तृणमूल 92 जागी आघाडीवर, काँग्रेस 2 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती. मात्र सध्या भाजप पुढे आहे. 8 जागांचा फरक सध्या आपल्याला बघायला मिळतोय. तिकडे भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत, इकडे भाजप कलांमध्ये शतक गाठते. बघावं लागेल आता पुढच्या 1 तासात काय होतंय. पुन्हा एकदा आपण रजतकडे जाऊयात आणि अर्थात सोमेशला सुद्धा, जर सोमेश आपल्या सोबत असेल तर सोमेशला सुद्धा आपण प्रश्न विचारूयात. रजत बहुधा आपल्यासोबत नाही. सोमेश, तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आपल्या कलांच्या बाबतीत शतक गाठलेलं आहे. खास करून प्रचाराचा जो जोर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तर त्या अनुषंगाने विचार करता आत्ताची जी नेक टू नेक कॉम्पिटिशन आहे ती कुणाच्या बाजूने झुकेल असा अंदाज व्यक्त होतोय. भारतीय जनता पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने तयारी केली होती. आणि उत्तरेतील एक प्रमुख राज्य आहे, विशेषतः पूर्वोत्तर भारतातलं, की जिथे सध्या भारतीय जनता पक्षाचं अजूनपर्यंत कधी सरकार स्थापन झालेलं नाही किंवा भाजपच्या सोमेश थोडंसं थांबवते, कारण भवानीपूरची एक मोठी अपडेट. ममता बॅनर्जी ज्या काही वेळापूर्वी भवानीपूर मतदारसंघात पिछाडीवरती होत्या त्या पुन्हा एकदा आघाडीवर गेल्यात. अपडेट आपल्याला देणार आहेत रजत वशिष्ठ. रजत, निश्चितच ज्ञानदा, भवानीपूरचा जो संपूर्ण जी लढत आहे ती पुढील काही तास अशाच पद्धतीने त्याच्यामध्ये चढ उतार येत राहतील. सुरुवातीला ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या, मात्र मध्ये काही काळ त्या पिछाडीवर गेल्याचं समजलं होतं. मात्र आता ममता बॅनर्जी पुन्हा खरं रजत, ममता बॅनर्जी पुढे गेलेले आहेत. थोडंसं तुला थांबवतो. एका राज्याचं चित्र ज्ञानदा जवळपास 50-52 मिनिटातच स्पष्ट होत आहे. केरळमध्ये युडीएफने मॅजिक फिगर गाठली आहे. सध्याचे जे कल समोर येत आहेत त्यानुसार केरळमध्ये 140 पैकी 140 जागांचे कल आलेले आहेत. काँग्रेसने 71 मित्रपक्षांसोबत जागा ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत, तर माकप आणि मित्रपक्ष 64. त्यामुळे केरळमध्ये युडीएफने आता मॅजिक फिगर गाठली आहे. सोमेशकडे जाऊया. सोमेश, केरळबद्दल आपण बोलत होतो, ज्या पद्धतीने डाव्यांचा परफॉर्मन्स होता, पण आता सध्या चित्र हे दिसतंय की युडीएफने मॅजिक फिगर गाठली आहे केरळमध्ये 71 जागा. नक्कीच केरळमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाला, युडीएफच्या जे काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी आहे त्यांना मोठी संधी होती. आणि कदाचित अशी शक्यता दिसते की केरळमध्ये सत्तांतर होईल आणि काँग्रेस पुन्हा केरळमध्ये आपला मुख्यमंत्री आणू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केरळच्या राज्यात जिथे मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्रितपणे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणून लढतायत, त्या ठिकाणी आता तरी स्थिती अशी आहे की कदाचित काँग्रेस आधी ते सरकार स्थापन करू शकेल. परंतु तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला डावे ठाम आहेत. डाव्यांना अजूनही असं वाटतंय सीपीआयला की आमचंच सरकार येईल, आम्हीच पुन्हा एकदा सरकार स्थापन स्थापन करू. आणि या आत्ताच्या परिस्थितीमध्ये केरळमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याबाबत डावी आघाडी आजही सोमेश, इतकंच इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पाहायला मिळते. कारण पश्चिम बंगालमध्ये आताच्या क्षणी 103 असे कल आहेत. कलांच्या बाबतीमध्ये दोनही पक्ष सध्या समसमान आहेत. भाजप 103 आणि तृणमूल काँग्रेस 103. पुन्हा एकदा आपण जाऊयात भवानीपूरमध्ये, जिथे आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत. रजत, कलांच्या बाबतीत इक्वल झालेत दोन्ही पक्ष.
निश्चितच बंगालचे जे संपूर्ण कल हाती येत आहे ते दोन्ही पक्षांची उत्कंठा वाढवणारे आणि टेन्शन वाढवणारे आहेत. कधी तृणमूल काँग्रेस समोर होते तर कधी भाजप समोर होते आणि आता दोन्ही पक्ष जे आहेत ते 103 जागांवर समोर आहेत. त्यामुळे एका प्रकारे टाई दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे. मात्र पुढील काही 1 ते 1.5 तासामध्ये चित्र जो आहे तो आणखी स्पष्ट होऊ शकेल. आपण जर उदाहरण घेतला भवानीपूरचा तर या ठिकाणी पण सातत्याने चढ उतार होताना आपल्याला दिसतात. सुरुवातीला ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या, मात्र नंतर ते पिछाडीवर गेल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी आघाडी घेतल्याची माहिती समजत आहे. भवानीपूरमध्ये एकंदरीत 21 राऊंड होणार आहे आणि त्यापैकी 9व्या राऊंडपर्यंत ममता बॅनर्जी यांची आघाडी मोठी होऊ शकेल. मात्र त्याच्यानंतर पुन्हा चित्र पालटू शकेल अशी शक्यता जी आहे ती जे अनुभवी कार्यकर्ते त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने भवानीपूरमध्ये चित्र जो आहे तो वारंवार बदलत आहे. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी चित्र बदलत राहतील. त्यामुळे ही जी नेक टू नेक फाईट सुरू आहे ती पुढील काही तास अशाच पद्धतीने राहील आणि त्यानंतरच पश्चिम बंगालचा स्पष्ट चित्र जो आहे तो आपल्याला कळू शकेल. कारण भक्कम मतदान जो आहे तो संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. जवळपास 92% पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. SIR झाल्यानंतर सुद्धा मतदार यादी छोटी झाली. त्यानंतर सुद्धा गेल्या वेळच्या तुलनेने फक्त टक्केवारीनेच मतदान जास्त झालेलं नाही तर संख्येनेही मतदान जास्त झालेलं आहे. त्यामुळे जास्त झालेला मतदान कोणाच्या पदरात जातं हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होऊ शकेल. जास्त झालेलं मतदान कुणाच्या पारड्याच्या बाजूने झुकत आहे किंवा कुणाच्या पारड्यात दान टाकत आहे यावरतीच निश्चितपणे पश्चिम बंगालची सगळी आकडेवारी अवलंबून असणार आहे. आणि जसा रजत तू उल्लेख केलास त्याप्रमाणे SIRचा मुद्दा आहे. मोठ्या संख्येनं मतदार जवळपास 90 लाख मतदार हे वगळले गेले SIR नंतर, छाननीनंतर, मतदार याद्यांमध्ये पुनर्निरीक्षणाच्या नंतर. त्यामुळे हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. केरळचे सगळे कल माझ्याच्या हाती आले. केरळमधली काय परिस्थिती? काँग्रेस प्रणित UDFनं मॅजिक फिगर केरळमध्ये गाठलेली आहे 71 जागांसह. तर डावे आणि मित्रपक्ष 64 जागांवरची त्यांची आघाडी आहे. पण केरळचं चित्र हे आता जवळपास स्पष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. मॅजिक फिगर जर कोणी गाठलेली असेल तर काँग्रेस आणि UDF आघाडीनं गाठलेली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप पश्चिम बंगालमध्ये समसमान जागांवरती आघाडी टिकवून आहे. तर आसाममध्ये अर्थातच भाजपचा वेग हा खूप मोठा आहे. 70 जागांपैकी 61 जागांवरती आसाममध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे. आणि मुर्शिदाबाद जिकडे मुस्लिम बहुल भाग आहे मुर्शिदाबादमध्ये तिकडे जवळपास सगळ्या सीटवर तृणमूल काँग्रेस जी आहे त्यांनी आघाडी घेतलेली दिसते. त्यामुळे आता स्पेसिफिक बेल्ट कोण कोण राखतंय बघावं लागेल. मात्र सध्या 103 अतिशय चुरशीची अटीतटीची अशी ही लढाई. 2 जागी काँग्रेस एका ठिकाणी, इतर 209 कल हाती. त्यामुळे आता जवळपास 83-84 कल हाती यायचे राहिलेत ज्ञानदा. आणि 147च्या आसपासची मॅजिक फिगर जर पकडली तर दोघांनाही आता 40 ते 42 जागा हव्यात आपल्याला सत्ता स्थापन करायला. त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या तासाभरात नेमकं काय होतं. मात्र सध्या 103 असं पश्चिम बंगालमधलं चित्र. आसाममध्ये जवळपास चित्र स्पष्ट होतं. 61-9 आसाममध्ये मोठी आघाडी भाजपची मित्रपक्षांसोबत 61-9. पुदुचेरीमध्ये देखील भाजप आणि मित्रपक्ष 22, काँग्रेस आणि मित्रपक्ष 6, 30 पैकी 29. तिकडचंही जवळपास चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे. केरळमध्ये 140 पैकी 140 सगळे कल समोर येत आहेत. काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, माकपा आणि मित्रपक्ष 64. त्यामुळे सध्या काँग्रेस आणि मित्रपक्ष यांची सत्ता तिकडे येताना दिसते सध्याच्या कलांनुसार. मात्र 2 ठिकाणं जिकडे सगळ्यांचं लक्ष होतं अर्थातच त्याच्यातलं एक ठिकाण अर्थातच पश्चिम बंगाल. तिकडे आता पुन्हा एकदा अटीतटीची लढत आणि एका जागेने भाजप पुन्हा एकदा पुढे गेलेली दिसते कलांमध्ये. 105-106 अशी सध्याची स्थिती. त्यामुळे अवघा 1 जो आहे तो आताचा फरक आहे. मात्र अजून जवळपास 70 ते 75 जागांचे कल जे आहेत ते हाती यायचे आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. मुस्लिम बहुल मुर्शिदाबादमध्ये मात्र सर्व 22 जागी तृणमूल पुढे. रजतकडे जाऊया पुन्हा एकदा. रजत, आपण जर विभागवार बघितलं पश्चिम बंगालमधलं चित्र तर सध्या जे आपल्याला बघायला मिळतंय तर दार्जिलिंगमध्ये भाजप, तर मुर्शिदाबाद जिकडे मुस्लिम बहुल मतदारसंघ तिकडे मात्र तृणमूलने मोठी आघाडी घेतली. 22 पैकी 22 ठिकाणी तृणमूल आघाडीवर. रजत, मालदा असेल, दिनाजपूर असेल
किंवा उत्तर आणि दक्षिण 24 परगणा हे जे जिल्हे आहेत ते मुस्लिम बहुल मतदारांचे जिल्हे आहेत. मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये तर 50% पेक्षा, मुर्शिदाबादमध्ये 60% पेक्षा जास्त मुस्लिम मतदारसंख्या आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधून तृणमूल काँग्रेसला एक मोठी अपेक्षा होती आणि तसंच घडताना दिसत आहे. मुर्शिदाबादमध्ये 22 पैकी 22 जागांवर जर तृणमूल काँग्रेस समोर असेल तर नक्कीच तृणमूल काँग्रेस जी आहे ते मुस्लिम बहुल मतदान जे क्षेत्र आहे तिथून त्यांना भरघोस मतदान होताना दिसत आहे. आणि जे इतर पक्ष जे मुस्लिम मतांसाठीचे संभाव्य वाटेकरी होऊ शकत होते, ज्याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलं जात होता, ISF म्हणून जो एक स्थानिक पक्ष आहे त्याचं नाव घेतलं जात होता, किंवा असदुद्दीन ओवैसी यांचा MIM होता, मात्र त्यांना तेवढा पाठिंबा मुस्लिम बहुल भागांमध्ये मिळताना दिसत नाहीये. आणि कुठेतरी जर मुर्शिदाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला पाठिंबा मिळत असेल तर निश्चितच मुस्लिम मतदारांनी सुद्धा ध्रुवीकरण करून एक स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचा प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी बरोबर आहे रजत. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कुणाच्या बाजूनं होतं त्यावरती पश्चिम बंगालची बरीचशी गणितं अवलंबून आहेत. कारण जवळपास पश्चिम बंगालमध्ये 115 ते 117 मतदारसंघ असे आहेत की जिथे 25% वोटर्स हे मुस्लिम बहुल आहेत. मुस्लिमांचं मतदान हे जवळपास 25%च्या आसपास आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच तू मुर्शिदाबादचा, मालदाचा उल्लेख केलात, ते मतदारसंघ आहेत. आणि आतापर्यंत म्हणजे ममता बॅनर्जींच्या बाजूनच मुस्लिम मतदार झुकलेले किंवा त्यांच्या बाजूनं गेल्याचं आपण पाहिलं. पण यावेळेला त्यांच्याकडे काँग्रेसचा पर्याय होता, ज्या हुमायून कबीर यांच्या पक्षाचा तू उल्लेख केलास, त्यांचा पर्याय होता. हुमायून कबीर तेच आहेत की ज्यांनी अयोध्येमधल्या बाबरी मशिदीची प्रतिकृती ही पश्चिम बंगालमध्ये बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन केला. MIMचा सुद्धा एक पर्याय होता. त्यामुळे महिला मतदारांसोबत मुस्लिम मतदार हे 2 M फॅक्टर यावेळेला खंबीरपणे, भक्कमपणे गेल्या 2 निवडणुकांप्रमाणे, 3 निवडणुकांप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याच पाठीमागे उभे राहणार का, यावरती पश्चिम बंगालची ही खूप सारी गणितं अवलंबून आहेत. सध्याचा विचार करता जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तिथे TMCनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजप 110 जागांवरची आघाडी, तर तृणमूल काँग्रेसची आघाडी 105 जागांची आहे. तृणमूल काँग्रेस 105, भाजप 110, काँग्रेस 2 आणि इतर 1 असं पश्चिम बंगालचं सध्याचं चित्र आहे. जशा महाराष्ट्रामध्ये आपल्याला योजना पाहायला मिळाल्या, म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या बाजूनं योजनांची घोषणा केली तिथे तिथे महिला मतदार त्या त्या पक्षासोबत गेले. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी जी आहे, युती जी आहे, ती 27 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुक आणि काँग्रेस 104 जागा, इतर 20 तर TVK जो विजय यांचा पक्ष आहे तो 2च जागांवरती सध्या मॅजिक करताना पाहायला मिळतोय. आसामचं चित्र आपल्याला जवळपास स्पष्ट होताना दिसतंय. भाजप 67 ठिकाणी मित्रपक्षांसोबत आघाडीवर, त्यामुळे भाजप आता सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 9 जागी, AIUDF 0 आहे अजून, आणि इतरही भोपळाही फोडता आलेला नाही. 126 पैकी 76 कल, ज्याच्यामध्ये 67 कलांमध्ये आसाममध्ये भाजप पुढे आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, माकप आणि मित्रपक्ष 64, एकूण जागा 140, इतर 5, त्यामुळे 71-64 सध्याच्या घडीला कलांमध्ये मात दिलेली आहे ती काँग्रेस आणि मित्रपक्षांनी, आणि सत्ता कदाचित त्यामुळे काँग्रेसची येऊ शकते. पुदुचेरीमध्ये भाजप मित्रपक्षांसोबत 22 जागी आघाडीवर, काँग्रेस मित्रपक्ष 6 जागी आघाडीवर, TVK आणि मित्रपक्ष एकही जागा अजून नाहीये, तर इतरांच्या खात्यात 30 पैकी 29 ठिकाणचे हे कल समोर आले. त्यामुळे सध्या जी स्थिती आपल्याला ज्ञानदा बघायला मिळते, 2 ते 3 राज्यांचं चित्र आता जवळपास क्लिअर होते, ज्याच्यामध्ये पुदुचेरी आहे, ज्याच्यामध्ये आसाम आहे, ज्याच्यामध्ये केरळ पण आहे. आता उरलेत 2 राज्यात, तिकडे तामिळनाडूत देखील जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसते. 153 कल हाती, 234 पैकी द्रमुक आणि काँग्रेस 104 जागी, म्हणजे तेही मॅजिक फिगर गाठतील अशी सध्याची स्थिती. आता पश्चिम बंगाल मात्र ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, 105, 110, 218 कल हाती, त्याच्यापैकी 105 तृणमूल, 110 भाजप, आणि इतरांच्या वाट्याला फार काही येत नाही, कारण दोघांमध्येच आपण बघतोय की फाईट आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या 30 ते 40 कलांमध्ये चित्र कदाचित स्पष्ट होईल, आणि काही जागा असं रजतने सांगितलं की शेवटच्या राऊंडपर्यंत सीसॉ बॅटल आपल्याला बघायला मिळू शकतं. ही परिस्थिती पश्चिम बंगालची, म्हणजे एकीकडे भाजपनं 2 राज्यांवरती विशेष लक्ष केंद्रित केलं होतं, अर्थात पश्चिम बंगाल त्यामध्ये होतं, पण दुसरीकडे केरळ, जे केरळचा उल्लेख तू मगाशी केलास, केरळमधनं सुद्धा भाजपला अपेक्षा होती की सिंगल डिजिटमध्ये का असेना पण त्यांच्या आमदारांची संख्या यावेळेला स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल निवडणूक निकालाच्या वेळेला. पण पश्चिम बंगाल पाठोपाठ केरळचा जर का आपण विचार केला तर केरळमध्ये भाजपच्या फेवरमध्ये गोष्टी जाताना दिसत नाहीये. केरळ काँग्रेससाठी विशेष महत्वाचे आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून डावे असोत, काँग्रेस असोत,
त्यांनी आपला तो बालेकिल्ला किंवा एक प्रकारचा गड, आणि सकाळी माझ्या मते सोमेशनं उल्लेख केला होता या गोष्टीचा, की जर का पश्चिम बंगाल, आसाम वगळता भाजपला तामिळनाडू असो, केरळ असो, पुद्दुचेरी असो या राज्यांवरती आपली पकड मजबूत करता आली नाही, या निवडणुकीपूर्वी आपण जाऊयात राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे आघाडीवरती आहेत. 4266 मतांनी अक्षय कर्डिले यांची आघाडी पाहायला मिळते. आणि आसाममध्ये भाजपला बहुमत मिळालंय, भाजप 67 तर काँग्रेस 9 जागी आघाडीवर आहे. मी दक्षिणेकडच्या राज्यांबद्दल बोलत होते. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जी पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तो देखील या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. तर सध्याची स्थिती आपण 5 पैकी 2 राज्यांचं चित्र स्पष्ट होताना दिसतंय. केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवर, तर आसाममध्ये भाजपला बहुमत मिळते. भाजप 67, काँग्रेस 9 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे 2 ठिकाणचं आता चित्र सत्तेमध्ये कोण येणार, सत्ता सिंहासनावर कोण विराजमान होणार, ही स्थिती 2 ठिकाणी तरी स्पष्ट होतीये. केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, तर तिकडे आसाममध्ये मोठ्या मार्जिनने आता भाजप पुन्हा एकदा सत्ता बनवते. 67 ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर, 9 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर. त्यामुळे 5 राज्य आहेत ज्याच्याकडे आज सगळ्यांचं लक्ष होतं. 5 पैकी 2 राज्यांचं चित्र स्पष्ट झालंय. रजत वशिष्ठकडे जाऊया. रजत, आसाममधलं चित्र आता जवळपास स्पष्ट आहे, एक मोठी मार्जिन आहे आणि आता हिमंत बिस्वा शर्मांचं सरकार पुन्हा एकदा येणार, भाजपचं सरकार येणार निश्चित झालंय. रजत, निश्चितच अश्विन, शक्यता अशीच व्यक्त केली जात होती की हेमंता बिस्वा शर्मा जे आहेत ते पुन्हा एकदा आसाममध्ये मुख्यमंत्री होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तसंच चित्र जो आहे तो जे सुरुवातीचे जे कल हाती आलेले त्याप्रमाणे, आणि चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस जो खरं पाहिलं तर मतदानाच्या वेळेला आणि जो प्रचार जो होता त्यावेळेला काँग्रेसने खूप जोर लावलेला होता आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की काँग्रेसला यंदा आसाममध्ये कमबॅक करता येईल. मात्र हिमंता बिस्वा शर्मा यांच्या झंझावातापुढे काँग्रेस कुठंतरी पुन्हा एकदा पराभवाच्या छायेमध्ये जात आहे की का, अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आसाममध्ये मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्ष जो आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आसाममध्ये आणि केरळमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे. या दोनही ठिकाणी सत्ता कुणाची येते हे जवळपास आता स्पष्ट आहे. आसाममध्ये तू म्हणालास त्याप्रमाणे 68 जागांसह भाजप आघाडीवर असल्यामुळे ही दृश्य आहेत बारामतीची. जय पवार हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. आपण बारामतीच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, पोटनिवडणुकीत आपण पाहिलं की जय पवार यांनी प्रचाराची बरीचशी धुरा सांभाळलेली होती. आणि आज जेव्हा मतमोजणी पार पडते, पोस्टल बॅलेट किंवा मतमोजणीच्या वेळेला सुनेत्रा पवार या आघाडीवरती आहेत. पण 2 लाख प्लस मतांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचा विश्वास हा राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलेला. त्याप्रमाणे मताधिक्य किती असेल याची उत्सुकता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 118 जागांवरती आघाडीवर आहे, तर टीएमसीची आघाडी खाली आलेली आहे. 99 जागा, 100च्या 8 टीएमसी गेली, तर भाजपनं 118ची फिगर सध्या गाठलेली आहे. कलांच्या बाबतीत भाजप 118 तर टीएमसीची पिछाडी 99 जागा. आपण रजतकडे जाऊयात. रजत, कल बदललेले आहेत. भाजप 118, टीएमसी 99. अजून 5 मिनिटं झालेले आहे आणि बहुतांशी ठिकाणी पहिला राऊंड जो आहे तो निश्चितच पूर्ण झालेला आहे. काही ठिकाणी दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता एक निश्चितता जी आहे ती कलांमध्ये आणि संपूर्ण जे काही ट्रेंड्स आपल्याला पश्चिम बंगालच्या विविध भागातून मिळत आहेत त्याच्यामध्ये येत जाणार आहे. सध्या जी काही माहिती मिळत आहे त्याप्रमाणे 118 जागांवर भाजप समोर आहे, तर तृणमूल काँग्रेस जे आहे तो 103 जागांपर्यंत समोर गेलेला होता. मात्र आता ते 99 जागांपर्यंत त्यांची पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांचा मधील जो अंतर आहे तो वाढत चाललेला आहे. ज्ञानदा, मागच्या वेळेला भाजपला 38% मतदान झालेला होता आणि त्यांना 77 जागा मिळालेल्या होत्या आणि तृणमूल काँग्रेसला 48% मतदान मिळालं होतं आणि त्यांच्या जागांची संख्या 211च्या पुढे होती. त्यामुळे 10% मतं जास्त घेऊन सुद्धा तृणमूल काँग्रेसने भाजपपेक्षा 125पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या होत्या. त्यामुळे यंदा जो मतांचा टक्केवारीचा जो अंतर आहे तो अनेक प्रयत्नांनी कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये मागच्या वेळेला एकूण मोजून 58 लाख मतांचा फरक होता. म्हणजे तृणमूल काँग्रेसला 58 लाख मतं जे आहेत ते भाजपपेक्षा जास्त मिळालेल्या होत्या. मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वेळेला 58 लाख मतांचा फरक होता आणि यंदा SIR मध्ये 91 लाखपेक्षा जास्त मतदान जे आहेत ते डिलीट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे SIR हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप समोर जाताना दिसत आहे तर निश्चितच SIRचा इम्पॅक्ट
कुठंतरी काही मतदारसंघांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. SIRचा इम्पॅक्ट आणि सोबतच जे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. बारामतीमध्ये जय पवार हे मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत. जय पवार यांनी प्रचाराची एक हाती धुरा सांभाळलेली होती पोटनिवडणुकीच्या वेळेला. त्यांनी त्यांचं भाषण सुद्धा खूप इमोशनल अंगानं केलेलं होतं आणि अर्थातच एक अनपेक्षित प्रसंग हा पवार कुटुंबियांवरती ओढावलेला आहे आणि पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय अजित पवारांच्या पश्चात. या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय, पण त्याचसोबत त्यांचं मताधिक्य किती असेल याची उत्सुकता आहे. 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळवून देऊ असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलेला आहे. मतदान थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्या मतदानापैकी सुनेत्रा पवारांना किती मतं मिळतात याची उत्सुकता असेल. खरं. आणि बारामतीमध्ये जर आपण जसं नाना तू म्हणतेस की भावनिक सगळं वातावरण होतं, भावनिक किनारा आहे या ठिकाणी निवडणुकीला. आणि जसं जय पवारांचा तू उल्लेख केला, जय पवारांनी भाषण केलं होतं आणि इमोशनल झाले होते. त्यांनी म्हणजे त्यांना अश्रू देखील आले होते आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं तुमच्यासमोर हक्काने नाही रडणार, नाही तर कोणासमोर रडणार. आणि तेच जय पवार नंतर असंही म्हणाले होते की 2029चा जेव्हा विचार निघाला होता तेव्हा की लोकांच्या मनातला मी उमेदवार आहे, बघूया आता. आणि त्याच्यामुळे देखील बराच चर्चा झालेली होती राजकीय वर्तुळात. तर तेच जय पवार आता मतमोजणी केंद्रावर दाखल झालेत आणि कदाचित तिकडची सगळी माहिती घेत आहेत, पाहणी करतायत. त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहे, त्यांचे काही नेतेगण देखील असतील. बघावं लागेल आता की नेमका फरक किती आहे. कारण मगाचपासून आपण म्हणतोय की ज्या मोठ्या मार्जिनने अजित पवार जिंकत होते, खास करून गोपीचंद्र पडळकरांना त्यांनी ज्या मोठ्या मार्जिनने पराभूत केलं होतं, तर तो विक्रम सुनेत्रा पवार आता मोडतायत का बघावं लागेल. बारामतीमध्ये जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झालेत. सुनेत्रा पवार मगाशीच आपण बघितलं आघाडीवर आहेत. आघाडी किती वाढतीये किंवा मतांचा फरक किती आहे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. तर तिकडे राहुरीमध्ये देखील अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. गोविंद मोकाटे एक उमेदवार होते ज्यांच्या समोर अक्षय कर्डिले उभे ठाकलेले आहेत आणि तिकडे मला वाटतं प्राजक्त तनपुरेंचा रोल देखील क्रुशल असणार आहे. कारण राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आणि इकडे सुनेत्रा पवार या आघाडीवर. महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुका, एकीकडे राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या 5 राज्यातल्या निवडणुका आपल्या देशामध्ये समोर येत असतानाच महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका ज्याच्याकडे देखील आपलं लक्ष आहे. निकाल माहीत असूनही लक्ष आहे, कारण बऱ्याच अर्थाने वेगवेगळी गणितं जी आहेत ती पुढे येत आहेत. पश्चिम बंगालची एक मोठी